नमस्कार. आहार कोल्हापुरी या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मुगाचे सालपापड करून दाखवणार आहे. पण ते हिरव्या मुगाचे भिजवून. मग त्यासाठी आपण मूग भिजवून घ्यायचे आहेत. आपण जेवढे मूग घेतो तेवढेच तांदूळ देखील आपल्याला भिजवायचे आहेत. दोन्ही तांदूळ व मूग 6 ते 7 तास छान भिजवायचे आहेत. नंतर ते परत एकदा स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. मूग बारीक केल्यानंतर त्याचा चोथा गाळणीवरती राहतो. त्याचा आपण थालीपीठ, मुटके किंवा भजी करू शकता. भजी फार छान लागते. माझ्या चॅनेलवर मी भजीची रेसिपी करून दाखवली आहे. तुम्ही ती नक्की करून पहा. मुगाचे गाळलेले पीठ व तांदळाचे पीठ आपण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवलेलं होतं. सकाळी मुगाला आणि तांदळाला छान भूक आलेली आहे. मुगाचे पीठ व तांदळाचे पीठ सम प्रमाणात घेऊन आपल्याला सालपापड करायचे आहेत. यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हिंगपूड देखील घालायचे आहे. इथे हिंगपूड थोडीशी मी घालून घेत आहे. त्यानंतर आपल्याला जिरे देखील 1 चमचा घालून घ्यायचे आहेत. अगदी थोड्या प्रमाणातच मी हे तुम्हाला सालपापड करून दाखवत आहे. अशा पद्धतीनं जिरे देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सालपापडचं पीठ 1 चमचाभर आपण घ्यायचं आहे आणि त्या डिशवरती आपण घालून घेतलेलं आहे आणि गोलाकार असं हे फिरवून घ्यायचं आहे आणि पातळ असे आपण हे पीठ पसरून घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करून ठेवलेलं होतं. ते पाणी उकळत आहे आणि त्यावरती मी डिश ही ठेवलेली आहे. दोन्ही साईडने हे सालपापड आपण वाफवून घ्यायचे आहेत. आता एका साईडने छान असे हे आपले पापड वाफवून झालेले आहेत. आता ही डिश आपण पलटून त्यावरती ठेवायची आहे. अशा पद्धतीनंच आपण दुसरी डिश आपण तयार करत आहोत. 1 चमचाभर पीठ घातलेलं आहे. गोलाकार फिरवून ती घेतलेली आहे. पातळ असं आपण हे पापड करणार आहोत. छान असं हे 1 ते 2 मिनिटांनंतर दुसरी साईड देखील छान अशी वाफवून झालेली आहे. एका परातीत किंवा एका पसरट ताटामध्ये तुम्ही थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्या थंड पाण्यात आपण तयार केलेले वाफवलेले पापड ठेवायचे आहेत. ती डिश ठेवायची आहे आणि ही दुसरी आपण डिश तयार करत आहोत. आता एका साईडने ही छान अशी वाफवून झालेली आहे. थोड्याच वेळाने ती पलटून आपण ठेवायची आहे. अशा पद्धतीनं सर्व सालपापड आपल्याला करायचे आहेत. आता या पसरट थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ही डिश थंड होते व पापड पटकन निघतात आणि पापड काढण्यासाठी आपण मोठ्या सुईचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीनं इथं मी मोठ्या सुईचा वापर केलेला आहे आणि हे जे आपण पापड काढतो ते एका बुट्टीवरती किंवा एका पातळ अशा पांढऱ्या कापडावरती ते ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीनं हळूवारपणे आपण हे सालपापड काढून एका बुट्टीवरती ठेवलेले आहेत. अशा पद्धतीनं सर्व सालपापड आपण करून घ्यायचे आहेत. हे अगदी छान असे तयार होतात, पटकन होतात. प्रत्येक वेळेला आपण 1 चमचा पीठ घालून ते फिरवून गोलाकार फिरवून घ्यायचं. नंतर ते उकळते पाणी आहे त्या भांड्यावरती ठेवायचं आणि एक साईड छान अशी वाफवून झाली की ते आपण पलटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे आपल्याला लगेचच कळतं की एका साईडने हे पीठ छान असं वाफवून झालेलं आहे. नंतर मग लगेचच त्याला पलटून आपल्याला ठेवायचं आहे आणि 1-2 मिनटं त्याला वाफवून घ्यायचं आहे दुसरी साईड आणि जे थंड करण्यासाठी आपण डिश ठेवलेली आहे. आता हे पापड थंड झालेलं आहे. मोठ्या सुईच्या साहाय्याने आपण ते कडेनं व्यवस्थित त्याचे काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे हळूवारपणे पापड आपण काढून घ्यायचे आहेत आणि हे थंड झाल्यानंतर सालपापड पटकन निघतात. हे निघालेले सालपापड तुम्ही एका कापडावरती किंवा अशा बुट्टीवरती घालू शकता. अगदी नाजूक हाताने हे पापड आपण काढून घ्यायचे आहेत आणि फार सालपापड नाजूक असतात. अशा पद्धतीनं सर्व सालपापड आपण करून घेणार आहोत. 1 चमचाभर आपण या स्वच्छ डिश करून घ्यायची आहे. नंतर त्याला गोलाकार असं फिरवून घ्यायचं आहे आणि आता ही दुसरी डिश आपली तयार झालेली आहे. ही देखील आपण थंड पाण्यात ठेवायची आहे आणि दुसरी डिश आपण वाफवून घ्यायची आहे. अशा पद्धतीनंच सर्व सालपापड मी करून घेतलेले आहेत.
आणि कडक उन्हात असल्यामुळे ते पटकन एक दिवसात वाळलेले आहेत. आणि आता मी तुम्हाला ते छान असे तळून दाखवत आहे. हे पापड अगदी छान फुलले आहेत, पातळ, खुसखुशीत, चवीला भन्नाट लागतात. तर हे हिरव्या मुगाचे पापड तुम्ही या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून पहा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आहार कोल्हापुरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. अशा पद्धतीनं सर्व पापड मी तळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हे किती खुसखुशीत झाले आहेत.